म्हणजे मुलाचं लग्न किंवा हळद असेल ना तर वरमाई अशी खूप मिरवत असते. तर आता सोनूचं म्हणजेच दाभाड्यांच्या सोनूचं लग्न होणार आहे. हळद झाली आता आणि वरमाई माझ्यासोबत आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री निविता सराफ माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत ताई, कशा आहात? मस्त मज्जेत एकदम, खूप छान. टेलिव्हिजन गाजवत आहात, आता सिनेमाही येतोय. खरं तर ना मी तुम्हाला अशा रूपात पहिल्यांदा बघते की फुल हळदीचं गाणं आणि माहोल बनलाय. किती एन्जॉय केलं ते शूटिंग? अरे खूप एन्जॉय केलं. एक तर म्हणजे ही मुलं इतकी गोड आहेत ना. सिद्धार्थ बरोबर पूर्वी काम केलं होतं, बंगला तळ्याकाठीमध्ये होता तो, त्याच्यामुळे. आणि अमेय बरोबर मी पहिल्यांदा काम करते. हरीश बरोबर पण पहिल्यांदा करते. राजन तर माझा जुना मित्रच आहे. क्षिती तर माझी खूप लाडूच आहे. तर हे इतकी छान आमची खरंच जेन्युइनली गट्टी जमली, म्हणजे आपण म्हणूया लाईक माइंडेड पीपल आल्यामुळे उत्तम काम केलं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उत्तम काम, जे हेमंत वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट एव्हरीथिंग. तर ते उत्तम काम झालं. पण ते उत्तम कामाबरोबर ना खूप छान कंपनी पण झाली. कारण 1 महिना आम्ही सगळे एकत्र तिकडे होतो त्या मंचरमध्ये. तो वाडा इतका सुंदर आहे. आत्तापर्यंत कोणीच तिथे शूटिंग केलं नसल्यामुळे ते असं ना एक फ्रेश एक्सक्लुझिव्ह आणि फ्रेश लोकेशन झाली आहे. तर तो वाडा फार छान आहे. आणि असं सगळं ना रिअल लोकेशनवरती शूट करायची जी गंमत आहे ना, जी स्टुडिओजमध्ये युजली नाही आहेत, जे आम्ही आमच्या जमान्यात रिअल लोकेशनवरती करायचो सिनेमा, त्यामुळे ती खूप मज्जा आली. आणि ते मंचर म्हणजे हेमंत त्या भागातलं असल्यामुळे मला बेसिकली हा रोल घेताना तेच की जरा काहीतरी वेगळं आपल्याला करावंसं वाटणं. तर ती भाषा मी कधीही बोलले नाही आहे, तर ती हेमंतनी छान करून घेतली. कारण तो त्या तिथला असल्यामुळे ना ही नोज दॅट, त्याला ती भाषा बरोबर माहिती आहे तिथली. तर ती एक भाषेचा एक ना आपल्याकडे प्रमाण भाषेतले ते एक वेगवेगळ्या गमती जमती असतात ना, तो एक लहेजा असतो. तर तो एक वेगळा लहेजा करायला मिळाला. आता तो कितपत चांगला माझ्याकडनं झाला मला माहीत नाही, ते प्रेक्षक ठरवतील. पण असं असतं की नाही, तो दिवस फार चांगला असतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आज मला शूटिंगला जायचं आहे. हे जेव्हा एखाद्या ॲक्टरच्या मनात येतो, तो सर्वात आनंदाचा दिवस त्या ॲक्टरसाठी असतो की मला काम करायला जायचं. आणि ते काम करायला जाण्यामागे जेव्हा तुमच्या मनात आनंद असतो, अरे आज काय सीन असेल, आज काय असेल करायला काय. आणि त्याचबरोबर जो एक तुमचा एक ग्रुप बनतो. ह्या पिक्चरच्या बाबतीत काय झालं ना, तो ग्रुपच इतका अमेझिंग बनला आहे ना की म्हणजे ॲब्सोल्युटली नाही. पण ॲट द सेम टाईम आय वुड लाईक टू से ही सगळी मुलं आम्ही सिद्धार्थ, क्षिती, हे जे मेजर ही 3 भावंडं करत आहेत, राजसी आणि आमचं मंजूचं काम करणारी मुलगी आता आणखीन एक त्यांच्यामध्ये ॲड झालेलं आहेत. त्या दोघींसाठी नवंच आहे हे मीडियम. पण ही मुलं इतकी प्रचंड सिन्सिअर आहेत त्यांच्या कामाबद्दल. मग आता जेव्हा आम्ही याला त्याचं एक सिरियस सीन होता, ही वॉज व्हेरी क्वायट, त्याच्या ह्याच्यात होता. सिद्धार्थबद्दल तर मला विशेष करून सांगावंसं वाटेल की मी त्याला असं ग्रो होताना पाहिलं ॲज अन ॲक्टर. पूर्वीचा सिद्धार्थ चांदेकर आता ज्या सफाईने तो इतकं छान काम करायला लागलं आहे, तर मला जसं म्हणजे माझा अनिकेत एखादी गोष्ट छान करायला लागला होती, जसा आनंद होईल तसा आनंद झाला मला. कारण माझ्यासमोर ही मुलं मोठी झाली तसं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे खूप मस्त अनुभव होता हा सिनेमा. म्हणजे जबरदस्त एन्जॉय केला. बरं, नुकतंच माझं कलर्स मराठीवरचा प्रोजेक्ट संपला होता, भाग्यदिरे तुम्हाला ही सिरियल. त्याच्यामुळे मला असं प्रेशर नव्हतं काही. वाडाची रेबंदीचे 2-4 शोज होते जे आम्ही जाऊन येऊन ॲडजस्ट करून झाले. तर पूर्ण वेळ अदरवाईज मी तिथे होते. मला आधी वाटत होतं बापरे, मी कित्येक वर्षात अशी एकटी बाहेर जाऊन शूट करत राहिले नाही, कसं व्हायचं. पण व्यवस्था इतकी चोख ठेवली होती. ॲज अ प्रोड्युसर क्षितीचं मला खूप कौतुक करायचं आहे. इतकी चोख व्यवस्था होती. आणि हेमंत म्हणजे आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ मला खरंच वाटलं नाही की तो इतका अमेझिंग दिग्दर्शक असेल म्हणून. तुमची हळद आहे, येल्लो येल्लो हे गाणं आलं आहे आणि आम्ही हळद सेलिब्रेट केली, तुम्ही बघू शकता. कारण का तुम्ही शूटिंग म्हणून तू गोरी दिसतेस का आत्ता मला एकदम. ती येल्लो असं तेज आलं आहे माझ्या चेहऱ्यावर. ऑन कॅमेरा सोनूचं तर लग्न आहे किंवा हे सगळं आहे, पण ऑफ कॅमेरा सोनू म्हणजे रिअल लाईफ सोनूबद्दल काय एक आहे किंवा काय सांगू शकता? कारण का वरमाई म्हटल्यावर एक मिरवायचा एक चान्स असतो ना, तर तुम्ही चान्स बघताय का? आता बघूया, काय माहिती तो चान्स मिळतोय नाही मिळतोय, आय डोंट नो. आय एम क्लूलेस अबाउट इट. हळद म्हटल्यावरनं एक माहोल असतो. तुमच्या म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार कोणाच्या हळदीत खूप दंगा केला होता आणि ती कायम लक्षात राहिली अशी? असं म्हणजे आता आमच्या घरातलीच असं म्हणायला हरकत नाही. माझ्या दोन्ही पुतण्यांची लग्न झाली, तर दोन्ही पुतण्यांच्या लग्नांच्या हळदीमध्ये आम्ही खूप धमाल केली आणि खूप मज्जा आली. माझ्या दोन्ही समित सराफ आणि सिद्धार्थ सराफ या माझ्या दोन्ही पुतण्यांच्या हळदीमध्ये. माझी सिद्धार्थच्या हळदीमध्ये तरी ते पॅन्डेमिक नंतरचं होतं, कमी माणसं होती, पण तरीसुद्धा आम्ही खूप मजा केली आणि खूप एन्जॉय केलं हळदीचा हे संबंध. तो जे काही समारंभ होता तो समारंभ मला असं वाटतं
वाटतं की पहिल्यांदा असं झालं असेल की इतकी वर्ष अनेक सिनेमे केले, पण हळदीवर स्पेशल एक गाणं डेडिकेटेड मराठीमध्ये, आणि तेही स्टेप्स वगैरे सगळं. तर तुम्ही खरं सांगू का, हे गाणं म्हणजे इतकं मस्त झालं आहे. त्याचं म्युझिक क्षितिज पटवर्धननी त्याचे जे लिरिक्स लिहिले ते तुला सांगते, प्रत्येक लग्नांमध्ये हळदीत आमचं हे येल्लो येल्लो गाणं वाजणार आहे. आणि ते म्हणजे त्याला काय येल्लो येल्लो चेहरे बघून कसं सुचली असेल त्याला ही ओळ. मग ओळ म्हणजे ही आपल्याला रिझेंबल करते. ॲब्सोल्युटली, की असं वाटतं ह्याला हे कसं सुचलं असेल, इतकं सहज त्याचं तरीसुद्धा गेयता आहे. आणि त्याचं म्युझिक अमित राजचं अप्रतिम आहे. त्याची जी काय कोरिओग्राफी आहे, आय टेल यू, इट वॉजंट इझी. ह्या मुलांना इट वॉज डिफिकल्ट. स्टोरीज मी ऐकल्या आता सगळे. अतिशय डिफिकल्ट. आम्ही तर प्रत्येक त्याला हे नाही मला जमणार आणि प्रत्येक वेळेला तो इतकं सफाईने नाचत होता, इतकं अप्रतिम करत होता. आणि मोठे मोठे शॉर्ट्स आहेत ग त्याच्यातले, छोटे नाही आहेत शॉर्ट्स. सिद्धार्थ पण इतका छान नाचत होता. अरे शूट सुरू होतं. हो हो हो. आणि खूप मजा आली, खूप मजा आली. आणि ह्या गाण्यात सगळे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होत आहेत. सो हे गाणं चित्रपटासाठी महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक आमच्या चित्रपटामधली व्यक्तिरेखा या गाण्यात इंट्रोड्यूस होते. त्यामुळे हे गाणं आणखीनच बहारदार आहे. आणि मला असं वाटतं की आता डिसेंबर महिना, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत लग्नाचा माहोल असतो आणि अगदीच वाजणार आहे गाणं. थँक्यू सो मच ताई, आणि तुम्हाला पुन्हा एकदा ते पण अशा ह्या तुफान कलाकारांसोबत बघायला खूप मजा येणार आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.